कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा. राज्यात बाजारभावात पुन्हा वाढ सुरू. महाराष्ट्रातील अनेक कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या दरात वाढ दिसून येत आहे. नाशिक, लासलगाव आणि पुणे बाजारात आवक कमी झाल्याने भाव सुधारले आहेत. शेतकऱ्यांना यामुळे काहीसा दिलासा मिळत आहे. अवकाळी पावसामुळे नाशिक विभागातील हजारो हेक्टर पिकांचे नुकसान. मे महिन्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे नाशिक विभागातील हजारो हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. केळी, कांदा, भाजीपाला आणि फळबागांना मोठा फटका बसला आहे. नुकसान भरपाईची मागणी वाढली आहे. लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी प्रक्रियेला वेग. महिलांना प्रशासनाचे आवाहन. राज्यातील महिलांनी लाडकी बहीण योजनेचे लाभ सुरू ठेवण्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी, असे प्रशासनाने सांगितले आहे. अनेक जिल्ह्यांत विशेष शिबिरे आयोजित केली जात आहेत. कोकणातील हापूस आंबा उत्पादनाला हवामानाचा मोठा फटका. कोकणातील हापूस आंबा उत्पादकांना यंदा हवामान बदलाचा मोठा परिणाम सहन करावा लागत आहे. उष्णतेमुळे आणि वातावरणातील बदलामुळे उत्पादनात मोठी घट झाली आहे. निर्यातही कमी झाली आहे. राज्यात मान्सूनपूर्व पावसाची शक्यता. हवामान विभागाचा इशारा. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पुढील 48 तासांत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. शेतकऱ्यांना पिके सुरक्षित ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पीक विमा भरपाईबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय. अवकाळी पाऊस आणि नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना लवकरच पीक विमा भरपाई देण्याच्या हालचाली राज्य सरकारने सुरू केल्या आहेत. जिल्हानिहाय पंचनामे सुरू आहेत. ग्रामीण भागात पाणी टंचाई तीव्र. टँकरवर वाढली अवलंबित्व. मराठवाडा आणि विदर्भातील अनेक गावांमध्ये पाणी टंचाई गंभीर झाली आहे. अनेक गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. ग्रामस्थांमध्ये चिंता वाढली आहे. शेतकरी कर्जमाफीवर पुन्हा चर्चा. राज्य सरकारकडून आढावा बैठक. राज्यातील शेतकरी कर्जमाफी संदर्भात उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली. पीक कर्ज आणि थकबाकीबाबत नवीन निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महिलांसाठी मोफत भांडी योजनेची ग्रामीण भागात चर्चा. काही जिल्ह्यांमध्ये महिलांसाठी राबवल्या जाणाऱ्या मोफत भांडी वितरण उपक्रमाची चर्चा सुरू आहे. स्थानिक स्वराज्य संस्था आणि स्वयंसेवी गटांच्या माध्यमातून वितरणाची माहिती देण्यात येत आहे. राज्यातील शेतकऱ्यांना डिजिटल शेती प्रशिक्षण देण्याचा निर्णय. राज्य सरकारकडून आधुनिक आणि डिजिटल शेती तंत्रज्ञानासाठी प्रशिक्षण मोहीम सुरू करण्याची तयारी सुरू आहे. ड्रोन, हवामान माहिती आणि स्मार्ट शेतीवर भर दिला जाणार आहे. केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी प्रक्रिया उद्योगाची मागणी जोरात. अकोला आणि अकोट परिसरातील केळी उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात आहेत. बाजारभावातील चढउतार, वाढते तापमान आणि वादळामुळे मोठे नुकसान होत आहे. केळीच्या खोडापासून आणि पानांपासून प्रक्रिया उद्योग सुरू करण्याची मागणी वाढली आहे. नीरा खोऱ्यातील धरणांमध्ये पाणीसाठा वाढला. शेतकऱ्यांना दिलासा. वीर, भाटघर, नीरा देवघर आणि गुंजवणी धरणांमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत अधिक पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. यामुळे शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात सुटण्याची शक्यता आहे. हापूस आंबा उत्पादक पुन्हा अडचणीत. कॅनिंग कंपन्यांनी खरेदी थांबवली. कोकणातील हापूस आंबा उत्पादकांना पुन्हा मोठा फटका बसला आहे. कॅनिंग कंपन्यांनी आंबा खरेदी थांबवल्यामुळे अनेक बागायतदार अडचणीत आले आहेत. शेवटच्या टप्प्यातील आंबा झाडावरच अडकून राहिला आहे. अवकाळी पावसामुळे विजांचा धोका वाढला. शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा. राज्यात अवकाळी पावसासह विजांचा कडकडाट वाढला आहे. शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी, झाडाखाली थांबू नये आणि सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. उष्णतेमुळे बाष्पीभवनाचा दर वाढला. पाणी वापराचे नियोजन करण्याचे आवाहन. कडक उन्हामुळे शेतीतील पाण्याचे बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात वाढले आहे.
कृषीतज्ञांनी शेतकऱ्यांना ठिबक सिंचन आणि पाणी बचतीच्या पद्धती वापरण्याचा सल्ला दिला आहे. तूर आणि हरभरा बाजारात मंदी, शेतकरी चिंतेत. डाळवर्गीय पिकांवरील शुल्कमुक्त आयात धोरणामुळे तूर आणि हरभरा बाजारात मंदी निर्माण झाली आहे. अनेक बाजार समित्यांमध्ये शेतमालाला अपेक्षित भाव मिळत नसल्याची तक्रार आहे. लाडकी बहीण योजनेच्या पुढील हप्त्याबाबत महिलांमध्ये उत्सुकता. राज्यातील लाखो महिलांना लाडकी बहीण योजनेच्या पुढील हप्त्याची प्रतीक्षा लागली आहे. ई-केवायसी आणि पात्रता पडताळणी प्रक्रिया सुरू असल्याने प्रशासनाने आवश्यक कागदपत्रे अपडेट ठेवण्याचे आवाहन केले आहे. ग्रामीण भागात वीज खंडित झाल्याने पिके जळण्याची भीती. माळशिरससह अनेक ग्रामीण भागात सततच्या वीज खंडित पुरवठ्यामुळे शेतकऱ्यांना पिकांना पाणी देता येत नाही. ऊसासारखी नगदी पिके जळण्याची भीती व्यक्त केली जात आहे. राज्यातील एकल महिलांसाठी सरकारचे मोठे पाऊल. योजनांचा लाभ मिळणार सुलभ पद्धतीने. महाराष्ट्र सरकारने विधवा, घटस्फोटिता, परित्यक्ता आणि अविवाहित महिलांसाठी विशेष धोरण जाहीर करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. विविध शासकीय योजनांचा लाभ एकाच ठिकाणी आणि सुलभ प्रक्रियेत मिळावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. महाराष्ट्रात 2 लाखांपर्यंत शेतकरी कर्जमाफी. सरकारच्या निर्णयाची पुन्हा चर्चा. राज्य सरकारच्या 2 लाखांपर्यंतच्या पीक कर्जमाफी योजनेची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. लाखो शेतकऱ्यांना याचा लाभ मिळण्याची शक्यता असून खरीप हंगामाआधी निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. महिला शेतकऱ्यांसाठी ड्रोन योजना. आधुनिक शेतीला चालना. महिला बचत गटांना ड्रोन देण्याच्या नमो ड्रोन दीदी योजनेला वेग देण्यात आला आहे. आधुनिक शेती तंत्रज्ञानामुळे महिलांना रोजगार आणि अतिरिक्त उत्पन्नाच्या संधी उपलब्ध होत आहेत. पीएम किसानच्या पुढील हप्त्यासाठी ई-केवायसी अनिवार्य. शेतकऱ्यांना सूचना. पीएम किसान योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांना पुढील हप्ता मिळण्यासाठी ई-केवायसी पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. अनेक शेतकऱ्यांची नावे पडताळणी अभावी अडकू शकतात. महिला शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र कायद्याची तयारी. राज्य सरकारची समिती सक्रिय. महिला शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी आणि त्यांच्या नावाची जमीन नोंदणी सुलभ करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने विशेष समिती स्थापन केली आहे. महिला शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र कायदा आणण्याची तयारी सुरू आहे. सौर कृषी वाहिनी योजनेला वेग. शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत कृषी फीडर सोलर करण्याचे काम वेगात सुरू आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध होऊन सिंचनाचा मोठा प्रश्न सुटण्याची शक्यता आहे.